मित्रांनो, तुम्ही कुठल्याही लग्नात वराने वधूवर पैसे उधळल्याची घटना पाहिलेली आहे का? किंवा लग्नातील पाहुण्यांनी वधूपक्षाने वरपक्षाने लग्न समारंभ हा आनंदाचा समारंभ आहे म्हणून त्या आनंदाच्या भरात लाखो रुपयांच्या नोटा उधळल्याचं प्रकरण कधी पाहिले का? काही लग्नांमध्ये हवेत गोळ्या झाडून आपला आनंद व्यक्त केला जातो. अशा पद्धतीने हवेत गोळ्या झाडणे किंवा नोटांची उधळण करणे हे काय आहे? आता नुकतीच एक घटना पंजाबमधील तरन तारण हा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामधील एक गाव आहे. त्या गावाचं नाव आहे झमका. या गावामध्ये एक ग्रँड वेडिंग सेरेमनी आयोजित करण्यात आला होता. आता ज्या काही बातम्या आपल्या माध्यमातून माझ्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोचल्या आहेत त्याच्यात असं नमूद केलं आहे की त्या संपूर्ण परिसरामध्ये इतक्या नोटा उधळण्यात आल्या आणि त्या लग्न समारंभामध्ये आयोजित करण्यात आलेलं ते सगळं डेकोरेशन म्हणजे ज्याला आपण सजावट म्हणतो, मग त्याच्यामध्ये लाईट्स आल्या, फुलं आली, विविध प्रकारचं साहित्य आलं, काही कारंजी आली किंवा हिरवळ आली, विविध दालनं आली, स्टेज आलं, पडदे आले. ह्या सगळीकडं अक्षरशः नोटाच नोटा होत्या. म्हणजे हवेत ज्या पद्धतीने आपण नोटा अशा उधळतो, नोटांचं वजन फार अगदीच किरकोळ असतं, त्यामुळं त्या हवेत उधळल्यानंतर त्या अशा तात्काळ खाली येत नाही. त्या पतंग ज्याप्रमाणे अशी हवेत तरंगत तरंगत किंवा फिरत फिरत खाली येते त्या पद्धतीने ते खाली येतात आणि तो संपूर्ण जो लग्नासाठी तयार करण्यात आलेला आपण ज्याला जमीन म्हणूया त्या सगळ्या जमिनीवर नोटांचा खच पडलेला होता. अशा पद्धतीच्या बातम्या आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आता याच्यामध्ये DJ लावण्यात आला होता. म्हणजे संगीत तर असणारच, संगीत असणार, त्याच्यानंतर नृत्य असणार, मेहंदी असणार आणि याच्यामध्ये वरपक्षाने वधूपक्षावर नोटा उधळल्या असतील किंवा पाहुणे रावळ्यांनी वधूवरांवर आपण फुलं वगैरे उधळतो किंवा आपल्या इथं अक्षता वगैरे वधूवरांच्या डोक्यावर टाकण्यात येतात, वाहण्यात जे काय आहे ते. परंतु इथे तर वेगळाच प्रकार दिसलेला आहे की पैसा म्हणजे 100च्या नोटा असतील, 200च्या नोटा असतील, 500च्या नोटा असतील, त्या उधळण्यात आलेल्या इथं ही घटना घडलेली आहे. आता त्या एकूण सगळ्या उधळलेल्या नोटांची किंमत ही 8.5 कोटी होती, 10 कोटी होती का आणखी काय होती? कारण अशी घटना घडल्यानंतर ती व्हायरल झाली आणि विविध ठिकाणी व्हायरल झाल्यानंतर त्याला शेअर झाली आणि मग संबंधित लोकांना लाईव्ह येत ह्याचा खुलासा करावा लागला. आणि तो लाईव्ह खुलासा कुणी केला तर तिथं जे DJ होते, डिस्क जॉकी, यांनी खुलासा केला की अशी घटना घडलेली आहे पैसे उधळण्याची, परंतु ते काय फार 2-2.5-3 लाख रुपये असतील असं त्याचं म्हणणं आहे. आता ह्या सगळ्या घटनांमधून आपल्याला काय निदर्शनास येतं की समाजामध्ये एक असा वर्ग आहे की ज्यांच्या दृष्टीने लग्न, विवाह समारंभ हे केवळ फॅशन असेल, चकचकीतपणा असेल, झगमगाट असेल, संपत्तीचं बिभत्स प्रदर्शन असेल, जेवणावळी असतील, अन्न, त्याच्यानंतर सुग्रास जेवण, स्वीट डिशेस, आईस्क्रीम, दारू, ह्या सगळ्या गोष्टींचा तिथे भडीमार असेल आणि ह्याच्यामधून आपली समाजातली प्रतिष्ठा किती मोठी आहे, किती प्रकारचे, किती विविध क्षेत्रातले लोक या समारंभात हजर आहेत आणि आमच्याकडे एवढी संपत्ती असल्यामुळे आम्ही वधूवरांवरती अक्षरशः उधळली तर काय हरकत आहे असं त्यांचं समज असावा, अशी त्यांची धारणा असावी. आता ह्या मोठमोठ्या अशा
अतिश्रीमंत VVIP लग्नांमध्ये अशा घटना घडतात. तिथे ह्या नोटा उधळल्या जातात. ज्याला गोळा करायचे ते गोळा करत असतील, तिथं काम करणारे लोक असतील, ह्या सगळ्या डौल ऐट मौज मजा मस्ती ह्याच्यासाठी काही शे किंवा 700, 800, 1000 लोक राबत असतील विविध कामांसाठी. ती गोरगरीब लोक हे पैसा, हे ज्या नोटा आहेत त्या गोळा करून घेऊन जात असतील. अन्यथा आपल्यासारखा कुठलाही माणूस अशा लग्नांची, विवाहांची निमंत्रण आपल्या यायला कारण नाही आणि आपण तिथं जाण्याचंही कारण नाही. परंतु नोटा या केवळ करन्सी किंवा चलन अशा पद्धतीने न पाहता ते समृद्धी, ते आपल्या लक्ष्मी मातेचं प्रतीक, ते आपलं धन आणि तो आपल्याकडे असलेला परमेश्वराचा आशीर्वाद या दृष्टीने आपण पाहायला हवं. आपण कष्ट केले, काम केले किंवा जे काही माध्यमातून आहे आपल्यापर्यंत ते धन आलं, तो पैसा आला, आपण जात्यात श्रीमंत असू किंवा आपण कष्ट करून किंवा आपल्या आईवडिलांनी केलेल्या कष्टामुळे, त्यांनी उभारलेल्या श्रीमंतीमुळे आज आपल्याला चांगले दिवस बघायला मिळालेले असतील, तरीही पैसा अशा पद्धतीने उधळणे, त्याचा अपव्यय करणे आणि आपली प्रतिष्ठा, आपला मोठेपणा दाखवण्यासाठी अशा पद्धतीने चलनी नोटा हवेत उधळून त्या जमिनीवर पडतायत आणि लोकांच्या पायाखाली येत आहेत, असं करणं मला तरी योग्य वाटत नाही. तुम्हाला योग्य वाटतं का न वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. परंतु पंजाबमधील तरन तारण येथील झमका या गावात वधू आणि वरांच्या या विवाह समारंभात हे जे घडलं हे दुर्दैवी आहे असं मला वाटतं. त्यांना काय वाटतं, त्यांनी तर हे करून ते मोकळे झालेत, समाजाला काय वाटतं हा ज्याच्या त्याच्या समज असण्याचा प्रश्न आहे. मी सुरुवातीलाही म्हणलं, विवाह समारंभात गोळीबार केला जातो, आकाशाच्या दिशेने हवेत बंदुकीच्या फैरी झाडण्यात येतात, नृत्य, गाणं, मद्याचे प्याले वाहत असतात. कुणी कसं वागावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु लग्न हा एक मंगल समारंभ आहे, मंगल कार्य आहे, मंगल परिणय आहे. तिथे विवाह संस्कार पार पडावेत. तिथे वधूवरांना आशीर्वाद देण्यात यावं. तिथे अग्नीच्या साक्षीने त्यांचा लाजा होम असेल तो पार पडावा. त्याच्यानंतर आपल्याकडे मंगलाष्टका असतात, तिथे काय असतं आपल्याला माहिती नाही. आणि अशा पद्धतीने वधूवरांनी एकमेकासोबत आनाभाका घ्याव्यात. 7 जन्मांची नाही तर कमीत कमी ह्या जन्मात आपण विश्वासाने, आदराने, प्रेमाने राहूया. आपण चांगला संसार करूया. आपण वंशवृद्धी करूया. आपण मुलाबाळांना चांगले संस्कार देऊया. आपण आईबाबांची चांगली सेवा करूया. अशा पद्धतीचं एक वचन देऊन घेऊन आणि देवांना साक्षी मानून असा विवाह संपन्न व्हायला हवा. दुर्दैवाने तो मौज मजा, प्रतिष्ठा आणि ऐश्वर याचं प्रदर्शन आणि ऐट थाट मौज किंबहुना पैशाचा माज या दिशेने चाललेलं असतं. ते चांगलं नाही असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. अशा विवाहांचं मी समर्थन करत नाही. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही मोकळे आहात, एवढंच मला सांगायचं आहे. माझा हा अनवट वाट यूट्यूब चॅनल तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका. आणि माझ्या ह्या अनवट वाटेवरचे सहप्रवासी व्हा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. माझ्या चॅनलची लिंक तुमच्या ओळखीच्या लोकांच्या, स्नेहीजनांच्या व्हॉट्सअपला भेट म्हणून पेस्ट करा आणि त्यांना सांगा हा चॅनल सबस्क्राईब करायला, शेअर करायला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.